तर मित्रांनो सगळ्यांना जय हिंद जय शिवराय। तर आम्ही उतरलो सकाळी बांद्र्यावरनं आता आम्ही चाललोय बांद्रा टर्मिनसला। तर आम्ही रिक्षावाल्याला विचारलं बाबा बांद्रा टर्मिनसला किती रुपये घेशील, तर त्यांनी सांगितलं 150 रुपये। तर तुम्ही बघू शकता फक्त 500 मीटरच आहे आणि 150 रुपये म्हणतोय। मग त्या प्रकारे आम्ही बोललो नको आम्ही पायी चालत जातो, म्हणून हे बघा आम्ही आता पायी चालत चाललोय आणि खरंच खरी भारी वाटतंय सकाळ सकाळी। पण या मुंबईमध्ये सगळे बोलतात मुंबई लय भारी आहे। तुम्ही बघू शकता त्या मुंबईमध्ये बघा कशा प्रकारे लोक राहतात, हे बघू शकता। इकडे बिल्डिंगा बघा किती जुन्या आहेत आणि खरंच त्यांची परिस्थिती बघा तुम्ही। आणि आपले गावाकडचे लोक म्हणतात की मुंबई लय भारी आहे आमची मुंबई, पण इथं बघू शकता तुम्ही मुंबईचं कंडिशन काय चालू आहे सध्याच्याला। आम्हाला तर योग्य नाही वाटलं, कारण की आम्ही जेव्हा बांद्रा उतरलो दादरवरनं जेव्हा येत होतो तेव्हा एवढी गर्दी होती त्या लोकल ट्रेनला, आम्हाला तर आतमध्ये घुसताच येत नव्हतं। कारण की आमच्याकडे हे बघू शकता बॅग आहेत दोघांकडे पण, आणि एवढी गर्दी होती। आणि इथल्या लोकांना ना तर मॅनर्स नाही, कारण की आम्ही बघितलं सगळीकडे हे लोक गुटखा वगैरे खाऊन सगळं घाण करून टाकले, कारण की त्यांना वाटतं ह्यांच्या बापाची प्रॉपर्टी आहे, पण यांना खरंच मॅनर्स नाही म्हणून ही लोक अशी करत। पण काही लोक चांगली पण आहेत इथं, असं नाही। आम्ही बघितलं पण खूप घाण आहे। हे बघू शकता तुम्ही, ही हे ब्रिज आहे, ब्रिजवरती एवढं घाण आहे, इथं स्वच्छता पण दिसत नाही कुठं। आणि हे बघू शकता बिल्डिंग नाही चार प्रकारच आहे। तर गावाकडचे लोक खरंच खूप भारी, पण जे राहतात मुंबईला ते म्हणतात आमची मुंबई लय भारी मुंबई। पण मी म्हणतो आपलं गाव लय भारी आहे, एक नंबर आहे गाव। काय सर तुमचं म्हणणं काय, गावामध्ये कसं वातावरण कसं असतं ते सांगा फक्त या लोकांना तुम्ही। मला खूप काही आवडलं गावाकडलं वातावरण, गावाकडलं घर। हे 2 मिनिटं झालं बांद्राला उतरलं पण मला सहन आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा खरंच प्रॉब्लेम होतोय, कारण की इथं एवढं घाणेरडं आहे, एवढं घाण आहे, एवढं मोठी गटार आहे तिथं, खरंच खूप बेकार वाटलं। आणि गावामध्ये आपल्या गावामध्ये एकदम भारी, प्रत्येकाच्या गावामध्ये एकदम भारी, कारण की गावाची स्वच्छ वातावरण, ते नॅचरल हवा एकदम भारी। गावचं जीवन म्हणजे खरंच खूप भारी। आणि ह्या मुंबईमध्ये किड्या मुंग्यासारखी गर्दी आहे, इथे प्रत्येकाला टाईम तर नसतोच। आम्ही त्या लोकल ट्रेनमध्ये बसलो, सगळे कानामध्ये हेडफोन घालून आपापल्याच चक्करमध्ये आहेत, कोण कोणाला बोलत नाही काय नाही। आणि समजा आपण आपलं कुठे गावाकडे चाललोय, तर समजा आपण बसलो कुठे म्हणजे आपल्या बसमध्ये, तर लगेच आपण बोलतो एकमेकाशी गप्पा मारतो, पण इथं तसं काय दिसलंच नाही आम्हाला। इथे सगळे लोक आपल्याच चक्करमध्ये, म्हणजे मुंबई एवढी बिझी झाली की सध्याच्या काळाला कोणाला टाईमच नाही। आणि ह्या लोकांना जास्त घमंड आहे इथं, म्हणजे एकमेकांशी बोलत पण नाहीत। पण हे बघा आम्हाला तर काय मुंबई आवडली नाही बाबा, आम्हाला आमचं गावच भारी वाटतंय। हे बघू शकता तुम्ही, इकडे घरं वगैरे बघू शकता, वातावरण तर बाबा काय भारी नाही। बिल्डिंग आहेत मोठ्या, पैसा भरपूर आहे लोकांकडे, पण ह्या लोकांकडे आपल्या गावच्या लोकांसारखं जीवन जगू शकत नाही। ते लोक कधीच नाही जगणार आयुष्यात, तर नाही काय म्हणणं आहे। ह्यांच्याकडे भरपूर पैसा असेल पण आपल्या गावाकडे सारखं यांना जीवन भेटणार नाही। ओके बाय।